Hello friends, today we are going to start a new lesson, that is the third lesson, and its name is chemical reaction and chemical equation, right? लेसन सुरू करण्याआधी सर्वप्रथम आपण यापूर्वी काय शिकलो ते थोडी उजळणी करून घेऊ. म्हणजेच काय या मागच्या वर्षी आपल्याला जे काही होतं या संबंधित त्या संबंधित तुम्हाला तुमच्या टेक्स्टमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत नाही का. तर ते प्रश्न पाहू आणि त्यांची उत्तरं पण जाणून घेऊ आहे ना. कॅन यू रिकॉलमध्ये तर लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. पहा, व्हॉट आर द टाईप ऑफ मॉलिक्युल ऑफ एलिमेंट अँड द मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड है ना. मॉलिक्युल ऑफ एलिमेंट आणि मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड यांचे तुम्हाला विचारलेले आहेत, टाईप्स विचारलेले आहेत नाही का. पण सगळ्यात आधी आपण पाहू की व्हॉट इज मीन बाय एलिमेंट, व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड है ना. ओके नाही. तर तुम्हाला माहिती आहे की जो सबस्टन्स फक्त एकाच टाईपच्या मॅटरनी बनलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट असे म्हणतो, राईट. द मॅटर विच इज द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ मॅटर, इट इज कॉल्ड ॲज एलिमेंट है ना. एकाच टाईपच्या मॅटर पासून जो पदार्थ बनलेला असतो त्याला आपण एलिमेंट असे म्हणतो. अँड व्हॉट इज बाय कंपाऊंड, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट ना एका फिक्स प्रोपोर्शनमध्ये एकामेकाच्या जवळ येतात आणि एकामेकासोबत कंबाईन होतात, पण एका फिक्स प्रोपोर्शनमध्ये नाही का. तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड असं म्हणतो. तर पहिले तुमच्या लक्षात कंपाऊंड, व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड समजलं ना तुम्हाला. व्हॉट इज बाय कंपाऊंड, कंपाऊंड इज द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ मोर दॅन टू or more than two type of element by chemical combination of these two or more than two type of element in a fixed proportion. This is called as compound, right? Then आपला क्वेश्चन होता की what are the type of elements and what are the type of compound. तर you have know that आणि याच्या पूर्वीच्या लेसन मध्ये पण आपण पाहिलंय की बेसिकली एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स है ना. एलिमेंटला प्रामुख्याने 3 भागांमध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. 3 पार्ट्स आहेत किंवा 3 भागांमध्ये आपण काय करतोय, एलिमेंटचा डिवाइड करतोय. त्यामध्ये सगळ्यात पहिला टाईप आहे मेटल, सेकंड टाईप आहे नॉन मेटल आणि थर्ड आहे मेटलॉइड है ना. मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड, these are the 3 main types of the element, right? Then what are the types of the compound है ना. कंपाऊंड्स चे टाइप्स सांगा नाही का. तर हे पण आपण मागच्या वर्षी शिकलोय की आयनिक कंपाऊंड, कोव्हॅलेंट कंपाऊंड नाही का, ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड है ना. these are the types of the compound. कंपाऊंडला 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलं आहे. पहिला आहे आयनिक कंपाऊंड, दुसरा आहे कोव्हॅलेंट कंपाऊंड, बरोबर का. आणि हे दोन्ही टाईप जे आहेत हे कशा आधारित तयार करण्यात आलेले आहेत है ना. जे एलिमेंट्स आहेत हे कशा पद्धतीनं एकामेकासोबत कंबाईन होतात आणि कंपाऊंड तयार करतात नाही का. जर इलेक्ट्रॉन डोनेट आणि ऍक्सेप्ट केल्यामुळे जर कंपाऊंड तयार होत असेल तर त्याला आपण आयोनिक कंपाऊंड असे म्हणतो. कारण इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे आयन्स तयार होतात आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे पण निगेटिव्हली चार्ज आयन्स तयार होतात. आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स एकामेकाच्या जवळ येतात. त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतो, डेव्हलप होतो आणि त्यामुळेच हा आयनिक कंपाऊंड काय होतो, तयार होतो. समजलं तुम्हाला. तर इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ऍक्सेप्ट केल्यामुळे जे कंपाऊंड तयार होतात त्यांना आपण आयनिक कंपाऊंड असे म्हणतो नाही का. आणि इलेक्ट्रॉन पेअर शेअर केल्यामुळे 2 कंबायनिंग ऍटम मध्ये है ना, 2 डिफरंट एलिमेंटच्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन पेअर शेअर केल्यामुळे जे कंपाऊंड तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, कोव्हॅलेंट कंपाऊंड असे म्हणतो नाही का. दिस आर द 2 मेन टाइप्स ऑफ द कंपाऊंड, दॅट इज आयनिक कंपाऊंड अँड द कोव्हॅलेंट कंपाऊंड नाही का. याच्या व्यतिरिक्त कंपाऊंडला आणखी 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे, बरोबर आहे ना. ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड द इनऑर्गॅनिक कंपाऊंड, राईट. देन व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असा कंपाऊंड की ज्यामध्ये मेन एलिमेंट हा कार्बन आहे आणि कार्बन सोबत हायड्रोजन आणि आणखी इतर एलिमेंट्स प्रेझेंट आहेत किंवा एलिमेंटचे ॲटम प्रेझेंट आहेत है ना. तर कार्बन मेन एलिमेंट असणारा जो कंपाऊंड असतो त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड असे म्हणतो. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडला कार्बन कंपाऊंड म्हणून पण ओळखण्यात येतं कारण त्यामधला मेन एलिमेंट हा काय असतो, कार्बन असतो, राईट. देन सेकंड टाईप इज द इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मीन्स असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये
दुसरे एलिमेंट्स असतात कार्बनच्या व्यतिरिक्त, कार्बन नसतो, कार्बनच्या व्यतिरिक्त आणखी दुसरे एलिमेंट्स ऍज अ मेन एलिमेंट्स म्हणून त्यांच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. त्यांना आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असे म्हणतो. तर असे वेगळे टाइप्स आहेत कंपाऊंडचे. आपल्याला आयनिक कंपाऊंड आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे किंवा आपण पाहिलेली आहे यापूर्वी. ठीक आहे. तर दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. अवर फर्स्ट क्वेश्चन दॅट इज द व्हॉट आर द टाइप ऑफ मॉलिक्युल ऑफ एलिमेंट अँड व्हॉट आर द टाइप ऑफ मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड. नाउ लुक ॲट द सेकंड क्वेश्चन. पहा तुमच्या टेक्स्ट मध्ये तुम्हाला सेकंड क्वेश्चन दिसतोय. व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट. है ना, एलिमेंटची व्हॅलेन्सी म्हणजे काय आहे. व्हॉट इज मीन बाय द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट. या आधीच्याच लेसन मध्ये आपण शिकलोय व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी. ठीक आहे. तर व्हॅलेन्सी is depend upon the number of valence electron which is present in the outermost shell of an atom, right? outermost shell मध्ये ॲटमच्या जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात त्यांच्या नंबर वरती डिपेंड राहते व्हॅलेन्सी. आणि सिम्पली सांगायचं झालं तर व्हॉट एव्हर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज डोनेटेड और ऍक्सेप्टेड और शेअर बाय एन एलिमेंट इज कॉल्ड इट्स व्हॅलेन्सी. जेवढे इलेक्ट्रॉन एलिमेंट डोनेट करतो किंवा मग ऍक्सेप्ट करतो किंवा मग कंबाईन होण्यासाठी शेअर करतो त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्सी असे म्हणतो. आणि शब्दचा डेफिनेशन आहे व्हॅलेन्सीची की व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट. एलिमेंटची जी कंबायनिंग कॅपॅसिटी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, व्हॅलेन्सी असे म्हणतो. राईट. दिस इज द सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी. राईट. देन लुक ॲट द थर्ड क्वेश्चन. What is the requirement for the writing the molecular formula of the different compound? What is the basic requirement for writing the molecular formula of the different compound and how the molecular formula of different compound is written? है ना, different molecular compounds जे आहेत किंवा different जे compounds आहेत त्यांचा molecular formula कसा लिहितात आणि काय नियम आहे त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी. तर यापूर्वी आपण शिकलोय 9th मध्ये, है ना. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करण्यासाठी सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे एलिमेंटची व्हॅलेन्सी. कारण व्हॅलेन्सीच्या आधारे तुम्ही त्या एलिमेंटला दुसऱ्या एलिमेंट्स वर कंबाईन करून त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करू शकता. है ना. यापूर्वी आपण ते क्रॉसिंगची मेथड पाहिलेली आहे, नाही का. सिम्बॉल लिहितात, सिम्बॉलच्या खाली त्यांची व्हॅलेन्सी लिहितात आणि नंतर मग त्यांच्या सिम्बॉलला व्हॅलेन्सी सोबत क्रॉस करतात आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करतात, नाही का. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड हा एक कंपाऊंड आहे. तर सोडियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सोडियम क्लोराईडचा तुम्हाला कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. कसा लिहाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय कराल, सोडियम लिहा, नाही का. हा, दिस इज द सिम्बॉल ऑफ द सोडियम अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ द क्लोरीन. राईट. देन बिलो देअर सिम्बॉल वी आर रायटिंग देअर व्हॅलेन्सी. सोडियम हॅव्हिंग द व्हॅलेन्सी 1 and chlorine also having the valency 1. Then we cross this symbol with valency and then we get NaCl. This is the molecular formula of the compound sodium chloride. है ना. Likewise we also determine the molecular formula of magnesium chloride. याच्यासारखा आपण मॅग्नेशियम क्लोराईडचा है ना फॉर्म्युला आपण काढू शकतो. Look at the molecular formula of the magnesium chloride. Magnesium having the valency 2 and chlorine having the valency 1. Then we cross their symbol with the valency and then we get Mg1 and Cl2. This is the molecular formula of magnesium chloride. Right? समजलं का तुम्हाला. तर हे 3 क्वेश्चन्स आपण पाहिले जे आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे ना. आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असतील, आय होप. ठीक आहे. देन इन द अर्लियर स्टँडर्ड वी हॅव स्टडी हाऊ कंपाऊंड आर फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द ॲटम. है ना. आपण आयनिक कंपाऊंड कसे तयार होतात आणि कोव्हॅलेंट कंपाऊंड कसे तयार होतात याबद्दल यापूर्वी माहिती पाहिलेली आहे, नाही का. सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल पाहिले. सोडियम atomic number 11 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 है ना. आउटर मोशन मधला इलेक्ट्रॉन डोनेट करतो, है ना. क्लोरीन त्याच इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो. दोघांचे ऑक्टेट स्टेबल होऊन जातं पण चार्जेस तयार होतात. सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आणि या अपॉझिटिव्ह चार्ज ॲटमवरती है ना
इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो, त्यामुळे हे दोन्ही ॲटम एकामेकाच्या जवळ येतात आणि सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड तयार होतो. दिस इज द आयनिक कंपाऊंड है ना. याच पद्धतीनं आपण कोवॅलेंट कंपाऊंड कसे तयार होतात त्याबद्दल माहिती घेतली नाही का. कोवॅलेंट कंपाऊंड खूप सारे एक्झाम्पल आहे. वॉटर मॉलिक्यूल आहे नाही का, कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल आहे. कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल मध्ये कार्बन 2 ऑक्सिजन सोबत काय करतो, 2 इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतो नाही का, आणि त्या कारणामुळे कार्बन डायऑक्साईड हा कोवॅलेंट कंपाऊंड काय होतो, तयार होतो नाही का. तर यापूर्वी आपण शिकलोय की कंपाऊंड हे कसे तयार होतात है ना. जेवढे एलिमेंट्स आहेत ते एकमेकांसोबत कंबाईन होऊन एलिमेंटचं कॉम्बिनेशन होऊन कंपाऊंड कसे तयार होतात याबद्दल पण माहिती घेतली. पण कंपाऊंड तयार होण्यामागे एक जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो म्हणजे कोणता, की सगळ्याच एलिमेंटला त्यांचं काय करायचं असतं, ऑक्टेट कम्प्लीट करायचं असतं नाही का. इच अँड एव्हरी एलिमेंट वॉन्ट टू कम्प्लीट देअर ऑक्टेट, and this is the driving force behind the formation of the different type of compound. हे डिफरंट कंपाऊंड आहे, त्यांच्या फॉर्मेशन मागचा जो मेन उद्दिष्ट आहे ते म्हणजे सगळ्यांना त्यांचं ऑक्टेट काय करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे, आणि ऑक्टेट कम्प्लीट करून नोबल गॅस सारखं स्टेबल व्हायचं आहे नाही का. आणि हे ऑक्टेट कम्प्लीट करण्याच्या प्रयत्नातच ते इलेक्ट्रॉन डोनेट ऍक्सेप्ट किंवा शेअर करतात आणि दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होऊन वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स ते काय करतात, तयार करतात राईट. ते जेव्हा इलेक्ट्रॉनला एलिमेंटला स्टेबल व्हायचं असतं तेव्हा ते एकतर इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात किंवा मग ऍक्सेप्ट करतात किंवा मग शेअर करतात, आणि असं करून ते त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करतात नाही का. आणि ऑक्टेट कम्प्लीट केल्यामुळं ते दुसऱ्या एलिमेंट सोबत काय होतात, कंबाईन होतात है ना. तर दिस इज द इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन दॅट वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड राईट. नाउ इन दिस स्टँडर्ड we are going to start our first point, that is the chemical reaction ठीक है. what is mean by chemical reaction ठीक है. बघा तुम्हाला माहिती आहे वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या आजूबाजूला होत असतात ठीक आहे. काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत की त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स मध्ये फिजिकल चेंज झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ते एलिमेंट जे आहेत ते त्यांची काय करतात, फक्त स्टेट चेंज करतात, आणि या स्टेट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ना, त्या स्टेट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कोणत्याच प्रकारमध्ये मॅटर मध्ये बदल होत नाही. कोणत्याच प्रकारचा बदल मॅटर मध्ये झालेला तुम्हाला बघायला मिळत नाही. फक्त काय होते, स्टेट चेंज होते. अशा टाईपच्या चेंजला आपण काय म्हणतो, फिजिकल चेंज म्हणतो ठीक आहे ना. 2 टाईपचे चेंज आहेत, त्यामधला फिजिकल चेंज तुम्हाला मी सांगितलेला आहे बरोबर नाही का. ओके नाही. पहिला कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज. आणि हा फिजिकल चेंज जेव्हा होतो तेव्हा फक्त तेव्हा फक्त जी स्टेट आहे मॅटरची ती काय होते, चेंज होते है ना. आणि जे मॅटरचं केमिकल कंपोजिशन आहे ते बदलत नाही. मॅटर ऍज इज जसाच्या तसा असतो नाही का. फक्त काय होते, स्टेट चेंज होते नाही का. आणि कधी कधी काय होतं, मॅटरचं कंपोजिशन चेंज होतं नाही का. मॅटरचं पूर्ण काय होतं, कंपोजिशन चेंज होतं. आणि असं जेव्हा होतं त्याला आपण काय म्हणतो, केमिकल चेंज असे म्हणतो नाही का. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जिथे केमिकल चेंज होतो तो एक प्रकारचा परमनंट चेंज असतो, आणि जिथे फिजिकल चेंज होतो तो एक प्रकारचा टेम्पररी चेंज असतो नाही का. फॉर एक्झाम्पल स्टेट चेंज होणे, त्यामधलं सगळ्यात पहिली आपण एक्झाम्पल पाहू की फॉर एक्झाम्पल आईस इज गेट ट्रान्सफॉर्म इन टू ए वॉटर है ना. ऑन हिटिंग आपण आईसला काय करून राहिलोय, हिट करून राहिलोय, आणि आईसला हिट केल्यामुळे आईसचं वॉटरमध्ये काय होतं, कन्व्हर्ट होतं है ना. इथे फक्त काय म्हणतात, स्टेट चेंज होऊन राहिली आहे. वॉटर आईसच्या फॉर्म मध्ये वॉटरच असतं आणि लिक्विडच्या फॉर्म मध्ये वॉटरच राहतं नाही का. वॉटर ऍज वॉटरच म्हणून राहतं, त्याचा मॅटर वगैरे काही चेंज होत नाही नाही का. फक्त काय होते, स्टेट चेंज होते. आणि हा जो चेंज आहे हा कसा चेंज आहे, टेम्पररी चेंज आहे. कारण ऑन हिटिंग ice get converted into water, but on cooling water also get transformed into ice, means this is a temporary change, right? It is not a permanent change, it is a temporary change, and this is called as physical change. But when composition of matter is get changed or transformed, है ना, जेव्हा composition matter चं काय होतं, change होऊन जातं, then this is a chemical change, and this type of change is the permanent change. हा जो change असतो, हा कोणता change असतो, permanent change असतो, ठीक आहे? Then there are some examples which are given in your textbook, and we have to find out which kind of change it is. Is it is a physical change or is it is a chemical change? You know? Then look at the examples. Look at the first example. Ice is get transformed into water on heating, and we know that this is a physical change because it is a temporary change.
and temporary change means physical change and permanent change means chemical change है ना. जो टेम्पररी चेंज असतो त्याला आपण काय म्हणतो फिजिकल चेंज आणि जो परमनंट चेंज असतो त्याला आपण काय म्हणतो केमिकल चेंज राईट. तर तो चेंज टेम्पररी आहे की परमनंट आहे याच्या आधारे आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज आयडेंटिफाय करू शकतो नाही का. तर पहिलं एक्झाम्पल आपण पाहूया. आईस इज गेट ट्रान्सफॉर्म इनटू ए वॉटर ऑन हिटिंग and this is a temporary change, right? Because ice get converted into a water on heating and water on cooling also get converted into a ice, means this is a temporary change, means it is a physical change. Then note down the right click on the physical change, right? Then look at the second example, cooking of the food. Cooking of the food, what kind of change it is? It is a chemical change, because when we cook the food, the raw food is get converted into a cooked food, है ना. जेव्हा आपण फूडला कुक करतो, रॉ फूड जे आहे ना ते कुक फूड मध्ये कन्वर्ट होतो. देन आफ्टर दॅट कुक फूड इज नॉट गेट टर्न इनटू ए चेंज इनटू ए रॉ फूड, है ना. जे कच्चं अन्न असतं है ना, त्याचं शिजल्या अन्नामध्ये रूपांतरण होतं, कन्वर्जन होतं. पण शिजल्या अन्नापासून पुन्हा मग आपल्याला जे आधीचं आहे है ना कच्चं अन्न ते मिळत नाही, कारण इथे काय होतो परमनंट चेंज होतो. अँड दिस इज द परमनंट चेंज, दिस इज द केमिकल चेंज, राईट. समजलं तुम्हाला. कुकिंग ऑफ फूड, दिस इज द केमिकल चेंज. देन लुक ॲट द थर्ड एक्झाम्पल. देन रॅपनिंग ऑफ द फ्रुट्स है ना. रॅपनिंग ऑफ द फ्रुट्स, फळं पिकणे. कच्चं फळ आहे पिकून राहिलंय नाही का, तर पिकल्यानंतर पुन्हा त्याचं कच्चं फळामध्ये रूपांतरण होतं का नाही, म्हणजे हा कोणता चेंज आहे. दिस इज ए परमनंट चेंज अँड परमनंट चेंज मीन्स इट इज अ केमिकल चेंज. ठीक आहे. समजले तुम्हाला, समजून राहिले. केमिकल चेंज, फिजिकल चेंज समजून राहिलं ना. जो टेम्पररी चेंज आहे तो आहे, जो टेम्पररी चेंज आहे तो आहे फिजिकल चेंज, आणि जो परमनंट चेंज आहे तो आहे केमिकल चेंज. ठीक आहे. देन लुक ॲट द फोर्थ एक्झाम्पल विच आर गिवन इन युअर टेबल. लुक ॲट द फोर्थ एक्झाम्पल, दॅट इज मिल्क टर्न इनटू ए कर्ड. मिल्क टर्न इनटू ए कर्ड. मिल्क जे आहे ते टर्न होतं, रूपांतरण होतं मिल्कचं कशामध्ये, कर्ड मध्ये, दह्यामध्ये. दुधापासून दही तयार होतं आणि दह्यापासून पुन्हा दूध तयार होतं, बरोबर आहे ना. दुधापासून दही तयार होतं पण दह्यापासून पुन्हा दूध तयार होत नाही. मग हा कोणता चेंज आहे, हा केमिकल चेंज. देन लुक ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल, सिक्स्थ एक्झाम्पल, दॅट इज द डायजेशन ऑफ द फूड इन आवर स्टमक, है ना. फूडचं स्टमक मध्ये काय होतं, डायजेशन होतं, है ना. वी ईट द फूड अँड देन we digest the food in our stomach, and after digestion the digested food we expel it out, right? Okay, nahi. The undigested food we expel it out and digested food is get absorbed in our body. And digested food ला आपण काय करतो, आपल्या बॉडी मध्ये absorb करतो, undigested food ला expel out करतो, eject करतो, right? The food get digested, then after digestion it not get converted into again a raw food, है ना. जे आपण फूड कन्झ्युम करतो मग ते डायजेस्ट झाल्यानंतर पुन्हा त्याचं ओरिजिनल फूड मध्ये कन्वर्ट होतं का, है ना. पेढा खाल्ला, पेढ्यानंतर त्याचं डायजेशन झालं, डायजेशन झाल्यानंतर जे काही सबस्टन्स तयार होतं त्याच्यावरून पुन्हा पेढा तयार होऊ शकत नाही, म्हणजे हा कोणता चेंज आहे, इट इज द परमनंट चेंज. अँड परमनंट चेंज मीन्स इट इज ए केमिकल चेंज, राईट. देन लुक ॲट द सेवन्थ एक्झाम्पल. सेवन्थ एक्झाम्पल पहा. द साइज रिडक्शन ऑफ द नॅफ्थलिन बॉल वेन एक्सपोज टू एअर. नाफ्था बॉल, ठीक आहे, कॅम्फरचा बॉल येतो, तुम्ही त्याला काहीतरीच म्हणता, गोळी असते ती, है ना. ती गोळी तुम्ही तुमच्या कम्फर्टमध्ये वगैरे ठेवता, व्हाईट कलरची गोळी राहते, बरोबर. तर कॅम्फर, नाफ्था बॉल ना, त्याला जर तुम्ही हवेमध्ये ठेवलं तर सब्लिमेटरी सबस्टन्स आहे ना. सब्लिमेटरी सबस्टन्स मध्ये त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होत नाही आणि रूम टेम्परेचरला तो डायरेक्टली सब्लिमेट होतो आणि त्याचं एअरमध्ये रूपांतरण होतं, नाही का. समजलं का तुम्हाला. म्हणजे त्याची फक्त काय म्हणतो, स्टेट चेंज झाली. म्हणजे naphtha is get converted into a gaseous form, when it comes in contact with the air, and this is the change in state of the naphtha. And here only change in state of the naphtha occur, and when we collect this gaseous naphtha and cool it down, it again get converted into a naphthalene ball or solid naphtha. Means this is a temporary type of change, and temporary type of change means it is a physical change, right? Then look at the next example, that is eighth example. Staining of the Shabadi style or kadappa by the lemon juice. When we
drop some when we drop some juice of the lemon on the shower tiles or kadapa, then a certain kind of or yellowish color of stain is produced on the kadapa. आपण लिंबाचे काही थेंब टाकले कशावरती, कडप्प्यावरती, व्हाईट कलरच्या शावरी टाईल्स वरती, तर येलोविश कलरचे डाग पडतात, ठीक आहे. आणि नंतर ते डाग जात नाहीत. का बरं जात नाहीत? कारण आपण लेमन ज्यूस जेव्हा कळप्प्यावरती टाकतो तिथे लेमन ज्यूस आणि कळप्पा या दोघांमध्ये काय होते, रिॲक्शन होते, नाही का. कोणती रिॲक्शन होते बघा, लेमन ज्यूस हा एक ऍसिड आहे, नाही का, आणि कळप्पा म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट आणि ऍसिड या दोघांमध्ये रिॲक्शन होत असते आणि तिथे कंपाऊंड चालतात. समजलं का तुम्हाला? आणि तिथे स्टेन पण प्रोड्यूस होतं आणि तो स्टेन लवकर जात नाही. हा एक परमनंट झालेला चेंज आहे आणि त्यामुळे हा काय आहे, केमिकल चेंज आहे, ठीक आहे. नंतर लास्ट एक्झाम्पल इज द ब्रेकिंग ऑफ द ग्लास इन टू पीसेस व्हेन फॉलिंग फ्रॉम ए हाईट. समजलं का? ग्लास आहे, ग्लास वरून खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले. हा पुन्हा चेंज सांगा मला. I think this is a physical change. Because in this change the composition of matter does not occur, it gets broken down, right? तो फक्त ब्रेक झालेला आहे. त्याची स्टेट वगैरे स्टेट पण सॉलिडच राहते, पण तो तुटून जातो आणि पुन्हा आपण त्याला त्याच फॉर्म मध्ये पुन्हा त्याला रिकवर करू शकतो, त्याला हिट करू शकतो आणि हिट केल्यानंतर पुन्हा तो ग्लास ऍज इट इज झालेला आपल्याला बघायला मिळेल, नाही का. तर देर आर डिफरंट एक्झाम्पल दॅट वी हॅव स्टडीड and then we have looked toward whether it is a chemical change or whether it is a physical type of change, right? You know, when there is a chemical change, there is a chemical reaction, and we have to study the chemical reaction. जिथे chemical change होतो तिथे काय होते, chemical reaction होते आणि त्या chemical reactionचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत आपण माहिती पाहिली. ही पूर्ण इंट्रोडक्टरी माहिती आहे केमिकल रिएक्शन संबंधित. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टार्ट 5 डिफरंट ऍक्टिव्हिटीज अँड दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज ना फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. खूप वेळेस विचारलेले आहेत त्या ऍक्टिव्हिटीज. त्या कारणामुळे 5च्या 5 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे जो आपण आज पाहिला, ठीक आहे. तर आज आपण याच पार्ट पर्यंत पाहू आणि बाकी जो आहे आपला सेकंड पार्ट केमिकल रिॲक्शनच्या ऍक्टिव्हिटीज, आपल्याला 5 ऍक्टिव्हिटीज पाहायच्या आहेत आणि नंतर आपल्याला केमिकल रिॲक्शन बद्दल थोडी माहिती मिळवायची आहे, ठीक आहे. तर थँक्यू.